श्री स्वामी समर्थ. तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या मनोकामना पूर्ण करोत ही स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा. जो कोणी व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करल त्याचे घरी नेहमी धनधान्यांनी भरलेलं राहील आणि सुख समृद्धी कायम नांदेल आणि पैसा हा चुंबकासारखा कायम आकर्षित होईल. तर जया एकादशीचा शुभ मुहूर्त आणि एक महा उपाय आपण जाणून घेणार आहोत. तर जया एकादशीचे व्रत केल्याने भगवान विष्णूंची कृपा प्राप्त होते, देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होते, घरात सुख समृद्धी नांदते आणि भगवान विष्णूंची पूजा केल्याने अधिक अशी फलप्राप्ती होते आणि लक्ष्मी मातेचा आशीर्वाद हा कायम मिळतो आणि धनसंपत्तीमध्ये वाढ होते. तर माघ शुक्ल पक्षातील एकादशीचा शुभ मुहूर्त आहे. हा पंचांगानुसार 19 फेब्रुवारी रोजी सकाळी 8:49 सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी 20 फेब्रुवारी रोजी सकाळी 9:55 समाप्त होईल. तर उदय तिथीनुसार 20 फेब्रुवारीला जया एकादशीचे व्रत हे केले जाते. जर पैशाला पैसा लागत नसेल, कायम आर्थिक तंगी असेल, कर्जातून मुक्ती होत नसेल किंवा खूप कष्ट केले तरी पैसा टिकत नसेल, अनेक अशा आर्थिक अडचणी आहेत, जे कर्ज फिटत नाहीये आणि पैसा हा कुणाला हवा नसतो, प्रत्येकाला हवाच असतो, कारण की अनेक अशा प्रत्येकाच्या अडचणी असतात. तर हा आर्थिक तंगीतून बाहेर काढण्यासाठी अतिशय असा सोपा असा उपाय आहे. तर 2 इलायचींचा असा उपाय आहे. जर तुमच्याकडे कमलगट्ट्याची माळ असेल तर तुम्हाला त्या कमलगट्टेच्या माळेवरती महालक्ष्मीचा मंत्र म्हणायचा आहे, किंवा कमलगट्ट्याची माळ नसेल तर तुम्हाला माळ नसेल तर तुम्ही जपमाळ आहे तुमची त्या माळेवर जरी जपलात मंत्र तरीही चालेल. तर तुम्हाला एक डब्बी घ्यायची आहे छोटीशी, पण ती डबी फक्त प्लॅस्टिकची नको, प्लॅस्टिकची सोडून इतर कोणतीही छोटी अशी डबी घ्यायची आहे आणि तुम्हाला हा उपाय देव्हाऱ्यासमोर बसूनच करायचा आहे. आसन घ्यायचं, देव्हाऱ्यासमोर बसायचं आणि ती डबी घ्यायची आणि हळद त्यामध्ये आधी टाकायची. त्यानंतर 2 हिरव्या अशा इलायच्या घ्यायच्या, छान अशा हिरव्या विलायच्या घ्यायच्या आणि त्या हळदीवर ठेवायच्या. त्यानंतर पुन्हा हळद टाकायची, पुन्हा हळद टाकून ती पूर्ण डबी हळदीने पूर्ण भरून घ्यायची आणि ती भरून झाल्यानंतर तुम्हाला कमळगट्ट्याची माळ असेल तर उत्तमच आहे, किंवा दुसरी माळ असेल तर त्या माळेवरती तुम्हाला सगळ्यात आधी भगवान श्री हरी विष्णूंचा मंत्र म्हणायचा आहे. मग तो मंत्र ओम विष्णवे नमः किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र सगळ्यात आधी 21 वेळा म्हणायचा आहे. तो मंत्र जप झाल्यानंतर तुम्हाला लक्ष्मी मातेचा महालक्ष्मी मंत्र हा 21 वेळा म्हणायचा आहे. ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध ओम श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्म्ये नमः या मंत्राचा तुम्हाला 21 वेळा आणि जमत असेल तर 108 वेळा मंत्र जप करायचा आहे. आणि तो मंत्र जप त्यानंतर तुम्हाला ती डबी तिथेच ठेवायची आहे. रात्रभर तुम्ही ती डबी तिथेच देव्हाऱ्यात राहू द्यायची आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर ती डबी बंद करून तुम्हाला ती डबी तुमच्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे. तर हा उपाय तुम्ही जया एकादशीला करू शकता. हा पैसा चुंबकासारखा आकर्षित करण्यासाठी उपाय आहे. तर तुम्ही लक्ष्मी प्राप्तीसाठी हा उपाय करू शकता. आणि पण उपाय करत असताना तो श्रद्धापूर्वक करावा आणि मनापासून करावा, तरच तो उपाय सफल होतो. तर अतिशय सोपा असा उपाय आहे. तर तुम्ही दिवसभरामध्ये एकादशीला हा करू शकता आणि त्याचा नक्की लाभ घेऊ शकता. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.